नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मशीनबद्दल बोलणार आहोत. कारण अनेकदा जेव्हा एखादा पॅलेसचा पेशंट असतो, तेव्हा तो फिजिओथेरपी करवून घेण्याचा विचार करत असतो. तर फिजिओथेरपिस्ट काय करतो? थोडीफार व्यायाम करवतो आणि त्यानंतर अर्धा तास, पाऊण तास स्नायू उत्तेजक किंवा ताण देणारे यंत्र लावल्यानंतर रुग्णाला सोडले जाते. हे मसल स्टिम्युलेटर काय करतं किंवा टेन्स मशीन काय करते? रुग्णाला हे माहीत नसते की ते त्याच्यासाठी फायदेशीर आहे की नाही. त्याला काही कल्पना नसते, पण त्याला फॅन्सी वाटतं. पेशंटला वाटतं की मी लावीन आणि औषधामुळे चालायला सुरुवात करीन. असं होत नाही. मशीन लावल्यावर थोडे थोडे झटके येत राहतात. पेशंटला वाटतं की माझ्या मांसपेशीत आता चालायला सुरुवात करीन. असं होणार नाही. तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की ही मशीन कशी काम करते आणि यामुळे मला काय फायदा होणार आहे. तर आधी सुरुवात करूया. लवकरच आपण ब्रेन स्ट्रोक म्हणजे लकवा कसा झाला हे समजून घेऊ. लकवा म्हणजे तुमचे हात पाय चालणे हे नक्कीच आहे, पण त्याची समस्या तुमच्या हात पायात नसते. समस्या तुमच्या मेंदूमध्ये असते. मेंदूमध्ये रक्ताचा थक्का आला होता, नस फुटली होती, ज्यामुळे मेंदूचा तो भाग जो तुमचे हात पाय चालवतो, आता तो काम करू शकत नाही. पण आपण काय करत आहोत? आपण हात पायांना झटके देत आहोत, करंट देत आहोत की ते चालू लागतील. यामुळे आपल्या स्नायूंमध्ये ताकद येऊ शकते. स्नायू नक्कीच मजबूत होऊ शकतात, पण मेंदूच्या स्नायूंना चालवण्याची ताकद येत नाही. म्हणूनच स्नायू उत्तेजक किंवा टेन्स मशीन ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना हे सल्ला दिला जात नाही. आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की आपण आपल्या मेंदूवर काम करायचे आहे, आपल्या स्नायूंवर नाही. शिंपले ठीक आहे. आपला हात ठीक आहे. ना हाड तुटले आहे, ना मांस फाटले आहे, ना कोणतीही क्रोधाची इच्छा आहे. काहीही झालेले नाही तुम्हाला. जोपर्यंत तुमचे लक्ष हातपायावर आहे, तुम्हाला थोडेसे वर आराम मिळणार नाही. चला आपल्या मेंदूत जा आणि मेंदूच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करा की काय झाले होते. मेंदूच्या त्या भागाला नुकसान झाले होते जो त्या हाताला चालवत होता, नाही का? तर त्याची भरपाई करा. जर हात स्वतःहून हालचाल करत असेल तर आपण काय करावे? आपण आपल्या मेंदूला समजून घ्यायचे आहे. ज्या दिवशी आपण आपल्या मेंदूला समजून घेऊ, मेंदू कशा प्रकारे आपल्या आत सुधारणा आणतो, तर आपला जो मेंदूचा भाग आहे तो खूप वेगाने बरा होऊ लागेल. मी तुम्हाला समजावतो एका छोट्या उदाहरणातून. जेव्हा तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागावर त्वचेवर जखम होते, तेव्हा ती आपोआप भरून जाते, बरोबर? कदाचित तिथे काही निशाण राहू शकते, कदाचित तिथे थोडे जाडसर राहू शकते, पण ते आपोआप भरते. अशाच प्रकारे जेव्हा मेंदूमध्ये रक्ताचा थक्का आला होता किंवा नस फुटली होती, तेव्हा मेंदूमध्येही नुकसान झाले. तर कदाचित मेंदूमध्येही काही यंत्रणा असू शकते ज्यामुळे ती जखम भरून जाते. याच कारणामुळे जेव्हा तुम्हाला पक्षाघात झाला होता तो दिवस आठवा. तुम्ही अजिबात चालू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता, बसू शकत नव्हता. पण पुढील 23 महिन्यात थोडंफार हलायला लागलात, चालायला लागलात, बोलायला लागलात. का झालं असं? कारण जखम भरायला लागली. आणि ती कशी भरली? त्वचेचे जे सेल्स असतात, अनेक इतर त्वचेचे सेल्स असतात. 122 चे 4 असतात आणि ते मोठे होतात आणि ते एकमेकांना चिकटतात. पण असं मेंदूच्या केंद्रात होत नाही. मेंदूच्या केंद्रातील न्यूरॉन सेल्स त्यांची संख्या वाढवू शकत नाही. म्हणजे एक सेल दुसऱ्या सेलला निर्माण करू शकत नाही. ही एक अडचण असते आपल्या नर्व्हस सिस्टममध्ये. पण आपण काय पाहतो की तरीही आपल्या मेंदूमध्ये सुधारणा झाली होती. ती न्यूरोप्लास्टिसिटीमुळे झाली होती. आपल्या स्क्रीनवर पहा. इथे जे दोन सेल्स आहेत ते हळूहळू मोठे होत आहेत. मग त्यांचे जे कनेक्शन आहेत ते एकमेकांना हात मिळवत आहेत. आता आपले बेअरिंग किती विकसित होईल हे या एका पेशीचे बेअरिंगमधील इतर पेशींशी किती कनेक्शन आहे यावर अवलंबून आहे. तर जसे तुम्ही स्क्रीनवर पाहिले की सेल्सने आपला जो आकार आहे तो वाढवला आणि आपसातील कनेक्शन वाढवले. यामुळे आमच्या आणण्यात सुधारणा झाल्या. तर आपण हा जो सुधारणा चक्र आहे, जो सुधारणा टप्पा आहे, तो सतत ठेवावा लागतो. कारण जास्तीत जास्त रुग्णांमध्ये पहिल्या 6 महिन्यात सुधारणा होते. याच कारणामुळे जो रुग्ण चालू शकत नव्हता, तो चालायला लागतो आणि जसेच मेंदूमध्ये हे थांबते, तसाच रुग्णामध्ये सुधारणा येणेही थांबते. त्याच्यानंतर तीच औषधे जी आपण आधी घेत होतो ज्यामुळे आपल्याला आराम मिळत होता, तीच व्यायाम,
तीच फिजिओथेरपी जी आपण करत होतो, ज्यामुळे आराम होता, तो आराम येणे थांबते आणि असा काळ येतो जिथे रुग्ण निरुत्साही होऊ लागतो. आता जेव्हा रुग्ण निरुत्साही होतो तेव्हा अनेकदा काय होते की जेव्हा आपण फिजिओथेरपीकडे जात असतो तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात की यामुळे आराम मिळत नाही. डॉक्टर साहेब मला हे होत नाही. तर ते काय करतात, ते आपल्यावर मशीन लावतात की रुग्ण आडवा झाला. आपण मशीन लावली तर तिथे फिजिओथेरपीचे काम सोपे झाले. पण तुमच्यासाठी जी समस्या आहे ती सुरू होऊ लागते. तर तुम्ही या मशीनला इंटरनेटवर स्वतः शोधा, त्यांचे काम समजून घ्या आणि त्यांचा फायदा आधी रुग्णांमध्ये समजून घ्या, त्यानंतर त्यांचा वापर करा. माझ्या दृष्टीने त्यांचा काहीही रोल नाही. सुरुवातीच्या काळात जेव्हा तुमच्या स्नायू ठीक आहे, जेव्हा तुमचे स्नायू खूपच कमजोर होतात, 23 वर्षे झाली, स्नायू मिळाले नाही, ते मऊ झाले आहे, चुकले आहे, अट्रोफी होत आहे, तेव्हा तो मसल स्टिम्युलेटर काम करेल. जर तुम्हाला खूप वेदना होत असतील तर टेन्स काम करेल. तर जेव्हा तुमचे स्नायू ठीक आहे, तेव्हा तुम्हाला या मशीनची सुरुवातीच्या काळात अजिबात गरज नसते. त्यामुळे त्यावर काहीही करायचे नाही किंवा तुमचा वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे की माझी सुधारणा कशी येईल आणि ती ऑक्युपेशनल थेरपीमुळे येईल. तर ऑक्युपेशनल थेरपीवर मी खूप व्हिडिओ बनवले आहे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. या चॅनलवर जितकेही व्हिडिओ पाहाल तुम्हाला पेशंट्सचे व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला खूप स्पष्ट कल्पना मिळेल. तुम्हाला पुढे कसे जायचे आहे हे या व्हिडिओमधून समजले असेल अशी मी आशा करतो. तरीही मनात काही शंका असेल, काही विचारायचे असेल तर स्वागत आहे. आज्ञा द्या. नमस्कार.